प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा 2 जानेवारीचा एवढा सुंदर भाग तुम्ही बघणार आहात. हा भाग बघितल्यानंतर कमीत कमी 15 ते 20 मिनिटं मी आधी हसलीये प्रेक्षकांनो, आणि माझे एवढे गाल दुखतायत की तुम्हाला काय सांगू. आज आजीबाईने सारंगला मोटिवेट केलंय चक्क लेकरू बाळ होऊ देण्यासाठी, आणि तेही सारंगचे काय एक्सप्रेशन्स होते, लाजवाब, विचारूच नका. बरं चला सुरुवात करते. आज थोडासा स्किप करू नका बरं का आपला रिव्ह्यू. तर सुरुवातीला आपण बघतोय या जानकीची कोंबडी बसली अंड्यावर की ऋषिकेशने काय सांगितलं नाही तिला कंपनी केली आहे म्हणून. बरं आता हिने त्याच्यापासून सगळं लपवलं, ते गेलं कुणीकडे. आता ती सगुणा येते आणि विचारते तिला, जानकीताई तुम्ही रडता आहात का? आणि आता स्वतःच म्हणते, अरे गड्या माझ्या लक्षातच आलं नाही, तुम्ही कांदा चिरता आहात ना, मी पण ना, कशी आहे? सगुणा म्हणते, वहिनी किती आनंदाची बातमी ऐकलीये मी, ऋषिकेश दादा स्वतःची नवीन कंपनी चालू करताय म्हणे. आता या जानकीच्या जखमेवर अजून मीठ चोळलंय या सगुणाने, कारण त्या जानकीला ऋषिकेशने सांगितलं नाही ना, त्याचा राग तिच्या मनात आहे. आता इकडे सयाजीराव पंचायतीत बसलाय आणि सगळ्यांना भडकवतोय की ऋषिकेशने नवीन कंपनी कशी काय उघडायचा विचार केलाय. मग ते सगळे लोक म्हणतात, मग काय झालं, दादाने नवीन कंपनी उघडली तर? आता हे सयाजीराव म्हणतात, अरे काय तोंडाला येईल ते बोलताय काय, ही अफवा आहे सगळी, हे काही खरं नाहीये. आता तेवढ्यात ऋषिकेश तिथे एंट्री करतो आणि म्हणतो, खरं आहे हे सगळं सयाजीराव. आता सयाजीराव घाबरतो आणि आता ऋषिकेश सयाजीरावांना अगदी सडेतोड उत्तर देतो. ऋषिकेश म्हणतो, सयाजीराव हे सगळं खरं आहे बरं का, पण आता तुमचं काही खरं नाही बाबा. आता सगळेजण ऋषिकेशकडे बघायला लागतात. ऋषिकेश म्हणतो, ह्यांच्याकडनं तुम्हाला कळलंच असेल, पण आता माझ्या तोंडून ऐका सगळ्यांनी, मी आणि माझी बायको नवीन कंपनी सुरू करतोय. हे घ्या त्या कंपनीचे पेपर, रजिस्टर आहेत, नीट वाचून घ्या घ्या घ्या. आता सयाजीराव ते पेपर न बघता असे बाजूला टाकून देतो टेबलवर आणि त्या बाजार समितीच्या लोकांकडे देतो. आता ते लोक ती पेपर वाचत असतात. ऋषिकेश म्हणतो, नीट वाचा बरं का हे नाव, कारण मला माझ्या कंपनीचं नाव बाजारपेठेत नोंद करून ठेवायचंय. मग आता सगळे लोक म्हणतात, वा वा दादा, लई बेस्ट झालं, आपल्या दादानेच कंपनी उघडली म्हणजे टेन्शनच नाही. आज तर बाजारपेठेत नाव नोंदवत आहे दादा, आता फायदाच फायदा आहे आपल्या गावाचा. असे सगळे लोक चर्चा करायला लागतात. तेव्हा सयाजीरावांना चांगलीच मिरची लागते. सयाजीराव असा हात आपटत म्हणतो, हे कसं काय शक्य आहे, एकाच घरात 2-2 कंपन्या कशा काय काढू शकतात हे लोक? काय हो, अहो नियम काय धाब्यावर बसवताय काय तुम्ही? आता ऋषिकेश त्याला चांगला टोमणा मारतो बरं का. ऋषिकेश म्हणतो, काय सयाजीराव, अहो विसरले का तुम्ही? अहो विसरत असाल तर लक्षात आणून देतो तुम्हाला, तुमच्याच पोरीने आमच्या घराचे 2 तुकडे केलेत बरं का. सयाजीराव आता मान खाली घालतो बरं का. आता ऋषिकेश म्हणतो, त्या घराशी आणि त्या घरातल्या कोणाशीही माझा आता काहीही संबंध राहिलेला नाहीये, त्यामुळे मी आता स्वतःची अशी एक ओळख निर्माण करू शकतो. मी माझ्या नावापुढे पार्वती रणदिवे नाव लावतोय, त्यामुळे मला दुसरी कंपनी काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. सुमित्रा रणदिवे आणि त्यांच्या कंपनीशी माझा काहीही संबंध नाहीये, आणि मी माझी कंपनी आणि माझं नशीब, बस आता दुसरा विचारच नाही. ये बाद. ऋषिकेशने जो निर्णय घेतला ना प्रेक्षकांनो, तो अगदी 100% अगदी जबरदस्त घेतलाय. पण आता बघा अवंतिका आणि या सौमित्राचं बोलणं दाखवलं. सौमित्र म्हणतो, अगं अवंतिका, जरा या केस बद्दल बोलायचं होतं, इकडे येतेस का? अवंतिका म्हणते, अरे सौमी, मला पण तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं रे. आता अवंतिका त्या ऐश्वर्या आणि सारंग बद्दल सांगते बरं का या सौमित्राला. सौमित्र म्हणतो, काय ग, काय झालं अवंतिका? सौमित्र म्हणतो, सगळं ओके ना अवंतिका? मग अवंतिका म्हणते, अरे काल रात्री मी ऐश्वर्याच्या रूम जवळून येत होते ना, तेव्हा मी काहीतरी ऐकलं रे. आता सौमित्र म्हणतो, काय ऐकलंस? मग अवंतिका म्हणते, अरे ती नालायक ऐश्वर्या पुन्हा सारंग भाऊजीला म्हणजे मुद्दाम मॅन्युप्युलेट करत होती. म्हणजे सांगत होती ती आपल्या सारंग भाऊजीला की आई ओवीला भेटताय आणि ते भेटणं कसं चुकीचं आहे, कसं मुद्दाम सारंग भाऊजीला म्हणत होती की तुम्ही जाऊन ओरडा आईंना. अरे ती कोण आहे रे हे सगळं ठरवणारी? तिने काडी लावून झालंय बघ आता सौमी. मग आता सौमित्र म्हणतो, म्हणजे सारंग आता आईला जाऊन ओरडणार हो ना? अवंतिका म्हणते, हेच तर म्हणायचंय मला सौमित्र, अरे ती मूर्ख ऐश्वर्याची भाषा आपले सारंग भाऊजी बोलू लागलेत आता. हे सगळं ऐकून आता आपल्या आई हर्ट नाही का होणार? तुला कळतंय ना रे, आई किती लो फील करताय गेल्या काही दिवसापासून. ओवीला भेटून आता कुठे ते खुश असतात,
त्यांच्या बोलण्यात किती फरक जाणवतोय, त्यांच्या वागण्यात पण फरक जाणवतोय आपल्याला. आणि सतत त्या किचन मध्ये काही ना काही ओवीसाठी करत असतात रे. आता सगळं बरं होतंय आणि या ऐश्वर्याच्या पोटात दुखायला लागलं बघ आणि पुन्हा आई आणि ओवी मध्ये दरी निर्माण करेल ती. आता हा सौमित्र तिला म्हणतो, अगं टेन्शन घेऊ नकोस. अवंतिका म्हणते, हसू नकोस यार सौमी, हे सिरियस आहे. आता सौमित्र म्हणतो, अरे अवंतिका, हे बघ, जी तुझी सासू आहे ना ती माझी आई आहे. मी माझ्या आईला खूप चांगलं ओळखतो. अगं तिचा ओवीवर खूप जीव आहे, अगदी प्रचंड. तुला आठवतं ना, ऐश्वर्याने ओवीला घराबाहेर काढलं तेव्हा आई कशी संतापली होती. ऐश्वर्याने किती वाद घातले ना घरात, तरी आई आपल्या ओवीला भेटायला सोडणार नाही. आणि नातवंडाचा विषय आला ना अवंतिका, की आजीसाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय असते ग. म्हणजे मुलापेक्षाही नातवंड आजीला खूप जवळचं असतं. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. आपल्या आईला एकच नाते ओवी, त्यामुळे आईला ओवीला भेटण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. अगं आपली आई ओवीच्या बाबतीत कोणाचंच ऐकणार नाहीये. पण आता प्रेक्षकांनो, ओवी ही एकच नात आहे हे आजीबाईंनी पक्क लक्षात ठेवलंय. आता या आजीबाई ठरवतात की घरात दुसरं नातवंड आणायचं. तर आता नंबर कोणाचा लावायचा, तर सारंग आणि ऐश्वर्याचा. बरं, आजीबाईने अवंतिकाचं आणि सौमित्राचं बोलणं ऐकलं आणि आता विचार करतात, बरोबर आहे, आजीचा जीव नातवंडात असतो. आणि जसा माझा जीव सारंग मध्ये, सारंग आणि ऐश्वर्याला बाळ झालं आणि दुसरा नातू जर घरात आला तर सुमित्रा कशाला जाईल ओवीकडे. आता तसंच करावं लागेल. अरे देवा, आता आजीबाई लागल्या ना कामाला. आता बघा प्रेक्षकांनो, खूप मजा दाखवली आहे सारंग आणि आजीची. सारंग कुठेतरी बाहेर चाललेला असतो तेव्हा आजी त्याला आवाज देतात, अय अय सारंग इकडे ये. सारंग म्हणतो, काय ग आजी. मग आता आजीबाई म्हणतात, काय काय सारंग, आईला शोधतोयस ना. आता सारंग म्हणतो, अगं आजी, मी न सांगता तुला कसं काय कळलं ग मी आईला शोधतोय ते. आता आजीबाई म्हणतात, मला सगळं कळतं. कोणाच्या मनात काय चाललंय हे सुद्धा मला कळतं. सारंग म्हणतो, अच्छा असंय होय. ये आजी, माझी आई कुठे हे तुला माहितीये का ग. मग आता आजीबाई म्हणतात, माहितीये ना मला. तिला भेटल्यानंतर तू तिला जाब विचारणारे हे सुद्धा मला माहितीये होय. सारंग म्हणतो, अरे बापरे, हे सुद्धा माहितीये तुला आजी. अगं कसं काय. आता लगेच आजीबाई म्हणतात, तू ती ओवीला भेटते म्हणून तू रागवलायस ना तिच्यावर. सारंग म्हणतो, हो ग आजी, माझा राग बरोबर आहे की नाही. काय आहे माहितीये का, अगं ओवीला जर कोणी बोललं ना तर आई त्या व्यक्तीला काही वाटल ते बोलायला लागते ग. अगं म्हणजे त्याच्यातून माझ्यातून ऐश्वर्यात भांडणं व्हायला लागले ना आजी. अगं मला सांग, किती ते ओवी ओवी करायचं सारखं. आजीबाई म्हणतात, अरे सारंग, त्याला ना एक कारण आहे बाबा. सारंग म्हणतो, काय कारण आहे आजी. आजीबाई जरा विचार करतात आणि म्हणतात, थांब, चल तिकडे बसूयात, तुला समजून सांगते, तुला त्याच्याशिवाय कळणार नाही बघ. चल 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 बसू आपण तिकडे. सारंग म्हणतो, सांगच आजी, मला ऐकायचंच आहे ते कारण. आता तिथे सोफ्यावर बसले बरं का आता हे दोघे जण. आजी म्हणतात, सांगते, मी समजून सांगितल्याशिवाय तुला कसं कळणार सारंग. अरे तुझी आई सारखी ओवी ओवी करते का म्हणून विचार. सारंग म्हणतो, का. मग आता आजीबाई म्हणतात, कारण तिला एकच नातू आहे. अरे माझा कसा तुझ्यावर जीव आहे तसा सुमित्रेचा ओवीवर जीव आहे, म्हणून ती ओवी ओवी करते. अरे ओवीला भेटल्याशिवाय मग कशी राहणार तुझी आई, सांग बरं. सारंग म्हणतो, अगं आजी तुझं बरोबर आहे, पण घरामध्ये भांडणं होतात ना ग त्याच्यामुळे. मग आता आजीबाई म्हणतात, अरे बाबा, पण त्याच्यावर तू सुमित्राशी भांडावं हा उपाय आहे का त्याच्यावरचा, नाही ना. सारंग म्हणतो, मग काय करायचं आजी. आजीबाई म्हणतात, माझ्याकडे दुसरा उपाय आहे. सारंग एकदम सिरियस होऊन म्हणतो, आजी दुसरा उपाय आहे तुझ्याकडे, मग पहिला उपाय कोणता आहे. आजी म्हणतात, गप्पा बस, नको तिथे पाय नको घालू. सारंग म्हणतो, आजी चुकलो मी, दुसरा उपाय सांग. आता आजी म्हणतात, उपाय ऐकायचा आहे ना तुला, चुप्प बस मग. आता सारंग म्हणतो, बरं सांग बाई, दुसरा उपाय कोणता आहे ते. आजीबाई म्हणतात, अरे सारंग, ऐश्वर्याचे पाय जड होतील असं काहीतरी कर. आता सारंग म्हणतो, अच्छा कळलं मला, हिऱ्याचं नाही तर सोन्याचं महागाचं पैंजण आणू का ऐश्वर्यासाठी,
म्हणजे त्यांच्या पायावर काहीतरी वजनदार ठेवलं पाहिजे. आजीला आता असं वाटतं डोकं आपटू का काय. आजी म्हणतात ते वजन आता तुझ्या डोक्यावर ठेव. अरे काय रे सारंग, अरे डोक्यावर काय हात ठेवतोय, अरे एवढं कसं कळत नाही रे तुला. सारंग म्हणतोय आजी मला कळ ना ग, तू सांग ना नक्की काय करायचंय. आजीबाई म्हणतात हे बघ आता काय करायचं, ऐश्वर्याचे पाय जड करायचे म्हणजे तू आणि ऐश्वर्या. मग आता सारंग म्हणतो हा मी आणि ऐश्वर्या. मग पुन्हा आजी म्हणतात अरे म्हणजे ऐश्वर्या आणि तू. मग सारंग म्हणतो हा मी आणि ऐश्वर्या. मग आजी म्हणतात अरे किंवा तू आणि ऐश्वर्या. सारंग म्हणतो अगं कळलं ग आजी, मी आणि ऐश्वर्या, ऐश्वर्या आणि मी, पुढे सांग. आजीबाई म्हणतात अरे तुम्ही दोघ जण काहीतरी करा, दोनाचे चार होतील असं. सारंग म्हणतो दोनाचे सारंग म्हणजे दोनाचे ऐश्वर्या. आता दोन दोन सारंग आणि दोन दोन ऐश्वर्या कशा होतील ग आजी. अगं कसे दोनाचे चार करायचे मला नाही कळत आहे बाबा. आजी चिडतात आणि म्हणतात एवढं कसं कळत नाही रे सारंग तुला, तू वेडा आहेस का, कसं सांगू तुला, थांब आता सांगते. अरे ऐक हे बघ तुम्ही दोघांनी मिळून आता बाळांचा विचार करा. आता सारंगला कळलं. आता आजी असा आवाज काढून दाखवतात वे वे, आवाज करा आवाज. अरे देवा, प्रेक्षकांना मला खूप हसायला आलंय. आता सारंग म्हणतो या आजी अगं आधी बाळ होईल ना, डायरेक्ट बाळांचा काय सांगते तू, बाळ बाळ होऊ द्यायचे का. आता आजी म्हणतात हो रे, अरे होऊ दे. अरे नातवंड घरात आली ना की आपल्या सुमित्रेला वेळच मिळणार नाही, मग कशाला जाईल ती ओवीला भेटायला. सारंग म्हणतो आजी बरोबर आहे. आता लगेच आजीबाई म्हणतात अरे महत्वाचं म्हणजे तुझ्यात आणि ऐश्वर्यामध्ये भांडणं पण होणार नाही ना, म्हणून आता बाळांचा विचार करा. पण पटतंय ना तुला माझं, आवडलं ना माझं बोलणं तुला सारंग, आता जमेल ना तुला. सारंग म्हणतो ए आजी आज काय विचारते ग, जमेल ना म्हणजे काय, जमेल ना जमेल. आता आजीबाई त्या सारंगचे गालगुचे घेत म्हणतात अगो बाई माझं सोनं ते. पण आता सारंग आता या घरामध्ये इथून पुढे भांडणाचा आणि आरडाओरड्याचा आवाज नको यायला. आता आपल्या घरामध्ये आता वे वे म्हणून ते मोठे मोठे बाळाचा आवाज काढतात आणि तो कर्कश असतो जसा मी काढलाय अगदी तसाच. मग आता आजी म्हणतात सारंग आता आज रात्रीपासून सुरुवात कर, कामाला लाग, शुभस्य शीघ्रम. आता सारंग बाई बाई तो तिथे झोपलाय. प्रेक्षकांनो लाजत लाजत ये आजी अगो काय सांगते ग तू, अशी काय बोलती ग, असं म्हणून तो खाली पडतो तिथे सोफ्यावर, असे त्याचे हातबीत तोंडावर ठेवतो. ते लाजणं एवढं भारी होतं ना, बापरे मी 15-20 मिनिटं हसलीये प्रेक्षकांनो. आता आजी म्हणतात ए सारंग पडशील तू तिथून. बाई बाई काय लाजतंय ते. आजीनी काय मजा घेतली आहे सारंगची, माय गॉड. आता हे तर काही नाही, सारंग जेव्हा ऐश्वर्याला ते सांगतो ना प्रेक्षकांनो, आता त्याचा नूरच बदललाय. ऐश्वर्याकडे बघणं बोलणं सगळंच बदलून गेलंय त्याचं. आता बघा ही ऐश्वर्या त्याला म्हणत असते सारंग हे बघा आता आई बाहेर येतील तेव्हा आईंना विचारा की तू त्या ओवीशी असं वागताय, आपल्याशी असं का वाग. सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही काही काळजी करू नका, आणि मनातल्या मनात पुटपुटत असतो, म्हणजे मोठ्यानेच बोलतो ऐश्वर्या मला सगळं कळलंय काय करायचं ते, आता मी जे काय करणार आहे ना त्यामुळे आई तुमच्याशी कधीच भांडणार नाही. आता ऐश्वर्याला काही समजलेलं नाहीये बरं का, ऐश्वर्या नुसती ओके ओके करते. आता तेवढ्या सुमित्राबाई आल्यात, मग ऐश्वर्या म्हणते आल्या 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 आई आल्या आई आल्या. ऐश्वर्या सारंगला म्हणत असते की बघा बघा थांबवा त्यांना. आता हा सारंग एवढ्या जोरात ओरडतो, मला तर आधी वाटलं याला काही चावलं बिवलं का काय. सुमित्राबाई नाही तसंच वाटलं, ते एकदम दचकतात. तो मोठ्याने ओरडतो आई. आता त्या म्हणतात अगं बाई काय झालं सारंग, काही लागलं का रे तुला. सारंग म्हणतो अगं काही नाही आई मी बरं आहे बरं आहे, तू तू कुठे चालली आता. आता ऐश्वर्या त्याच्या कानात बोलते नीट विचारा नीट विचारा. मग आता सुमित्राबाई म्हणतात अरे असं काय विचारतोय, मी देवळात जाते ना यावेळेला, मी तिकडेच चाललेत. ऐश्वर्या हळूच त्याच्या कानात सांगते आई खोटं बोलतायत बरं का. सारंग सुमित्राबाईंच्या जवळ येऊन म्हणतो आई तू नक्की देवळातच चालली आहेस ना. सुमित्राबाई म्हणतात हो. मग सारंग म्हणतो जा जा सावकाश जा, यायची काही घाई करू नको. ऐश्वर्याला येतो आता सारंगचा राग. सारंग पुढे म्हणतो अगं आई देवळात गेल्यावर मन रमतं ना तुझं, म्हणून तू देवळात जातेस, पण आता काय माहितीये का, आता तुझं मन घरातच रमल असं काहीतरी मी करणार आहे. तरी ऐश्वर्याला काही कळलं नाहीये आणि सुमित्राबाईंच्या तर डोक्यावरून गेलंय. आता लगेच सारंग म्हणतो आई नंतर नंतर सांगतो ना तुला, तू जा
जा देवळात. आणि हो अगं आई, माझ्यासाठी प्रसाद घेऊन ये हं. आता सुमित्राबाई निघाल्यावर का देवळात जायला, पण आता त्या मागे वळून वळून बघतायत याची तब्येत नक्की बरी आहे ना. पण आता ऐश्वर्या सारंगकडे बघते, सुमित्राबाई गेल्या याची खात्री करते आणि मग सारंगवर ओरडते, काय सारंग, काय केलं तुम्ही, कशाला जाऊ दिलं तुम्ही आईंना, तुम्हाला मी एवढं काल नीट समजावून सांगितलं होतं ना सारंग, त्यातली एकही गोष्ट तुमच्या डोक्यात शिरत नाही का हो. झालं आता आई पुन्हा माझा अपमान करायला तयार. आजीबाई त्यांचं बोलणं ऐकतायत बघा त्या पडद्याच्या आडून. ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला कळत नाही का सारंग, देवळात जाण्याच्या बहाण्याने आई ओवीला जाऊन भेटत, तुम्हाला कळत कसं नाहीये. सारंग म्हणतो, ऐश्वर्या ऐश्वर्या थंड घ्या जरा, अहो कळतंय मला सगळं, अहो आपल्या आईला एकच नाते. ऐश्वर्या म्हणते, हा मग त्याचं काय. सारंग म्हणतो, अहो जसं माझ्या आजीचं माझ्यावर तिच्या नातवावर प्रेम आहे ना, तसंच माझ्या आईचं तिच्या नातीवर प्रेम आहे, तिची एकुलती एक नात आहे ना, मग आपण आईला ओवीपासून दूर कसं काय ठेवू शकतो. आता ऐश्वर्याला काही समजेना हा काय बोलतोय. ऐश्वर्या त्याच्या डोक्याला हात लावून पाहते आणि म्हणते, ताप आलाय का तुम्हाला, काय बोलताय सारंग, मी काय बोलते, तुमचं काय चाललंय. सारंग, मी तुम्हाला जे काही सांगताय ना ते करा. आई देवळातून आल्या की ताबडतोब त्यांना विचारायचं. आता सारंग म्हणतो, ऐश्वर्या ऐश्वर्या, अहो हळू थांबा हो, असं भस्कन रागवता हो तुम्ही, अहो तब्येत बिघडल हो तुमची, असं करू नका हो. दोरा दीर्घ श्वास घ्या बरं तुम्ही ऐश्वर्या. आता ऐश्वर्या खरंच दीर्घ श्वास घेते. मग आता सारंग म्हणतो, हा ऐश्वर्या, आता तब्येतीची काळजी घ्या बरं तुम्ही, असं भांडून काय होणार आहे. आता रोजच्या भांडणावर मी कायमचा उपाय शोधलाय बघा. ऐश्वर्या म्हणते, कसला उपाय. सारंग म्हणतो, आता नाही सांगणार, मी तुम्हाला थेट रात्री सांगणार. बरं आता हा असं सांगत असतो आजी तिकडे लाजू लागल्या. आता लगेच ऐश्वर्या म्हणते, सारंग अहो रात्री काय सांगणार आहात तुम्ही. आता सारंग म्हणतो, हो मी आता थेट रात्रीच सांगणार आहे. अरे देवा. आणि तो पुन्हा लाजतो आणि निघून जातो तिथून. ऐश्वर्याला काही कळेना काय झालं याला. ऐश्वर्या नुसती पाहायला लागते वरती. आता आजीबाई खुश होतात तिकडनं. आजीबाई विचार करतात, चला सारंगला आता माझं बोलणं पटलंय, आता मज्जा. ऐश्वर्या बघ मला किती काळजी आहे तुझी, हो ना गुंडी. पण आता या घरामध्ये कोण येणार, गुंडा येणार या घरामध्ये का गुंडी येणार. अरे देवा. प्रेक्षकांनो आजीबाईला पहा काय मजा येते. दुसरा उद्योग काय म्हणा आजीबाईंना. पण प्रेक्षकांनो आज काय मस्त दाखवलंय घरोघरी मातीच्या चुली. अमेझिंग. तुम्हाला आवडलं ना तर नक्की एखादा लाईक करायला विसरू नका हा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. मी तुम्हाला छान देते की नाही रिव्ह्यू. आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना पण माझा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण आता पुढील भागांमध्ये आणखीन मजा येणार. हे तर काही नाही, आता बघा पुढे आजीने सारंगला तयार पण केलंय रात्रीसाठी. आता बघा ही जानकी आणि सगुणाचं सीन दाखवलाय मध्ये. या जानकीचं अजून तेच चाललंय, ऋषिकेशने मला सांगितलं नाही, आता काय करावं बाई. आता ती जानकी त्या सगुणालाही म्हणते, अगं सगुणा, या गावातल्या सगळ्या लोकांना माहितीये ऋषिकेश कंपनी काढताय, मलाच माहिती नव्हतं, मीच वेडी. आता सगुणा म्हणते, असं का बोलता ताई, तुम्ही कशाच्या वेड्या. अहो तुम्ही लई हुशार आहात, तुमच्यासारख्या हुशार बाईला किती प्रेमळ नवरा मिळालाय. मग लगेच जानकी म्हणते, हो ग, खूप प्रेमळ नवरा मिळालाय, ते कंपनी सुरू करताय हे सगळ्यांना माहितीये, पण मलाच माहिती नाही इतकं प्रेम आहे. मग सगुणा म्हणते, अहो जानकीताई तुम्हाला माहितीये का ऋषिकेश दादाने कोणाचं नाव दिलंय कंपनीला. मग आता ही जानकी अशी वैतागूनच विचारते, कोणाचं नाव दिलंय बाई. आता सगुणा पुढे काही बोलणार तेवढ्या ऋषिकेशचा सीन त्यांनी दाखवलाय. ऋषिकेश सगळ्या गावासमोर आणि सयाजीरावांसमोर सांगत असतो की मी या कंपनीला माझ्या बायकोचं नाव दिलंय, माझ्या कंपनीचं नाव आहे. आता त्याने ती फाईल पुढे सरकवली आहे आणि सयाजीराव ते नाव मोठ्याने वाचतो, जानकी एंटरप्राइजेस. आता ऋषिकेश हसूनच म्हणतो, हो जानकी एंटरप्राइजेस हेच माझ्या कंपनीचं नाव आहे. माझी लक्ष्मी, माझा अभिमान म्हणजे माझी बायको, आणि त्याच अभिमानाने मी ही कंपनी रजिस्टर करायला आलोय. आता हे ऐकून गावकरी खुश होतात. ऋषिकेश म्हणतो, सयाजीराव आता आपला खेळ नव्याने सुरू होणार. आता या खेळाची पहिली इनिंग तुम्हाला कळलीच असणार. आता या खेळाची तिसरी इनिंग मी चालू करणार आहे. हा डायलॉग मला कळला नाही. आता ऋषिकेश म्हणतो, या वर्षीच्या टेंडरमध्ये मी माझ्याही कंपनीचं सामान दाखवणार आहे आणि या ऑक्शनमध्ये सुमित्रा एंटरप्राइजेसच्या विरुद्ध जानकी एंटरप्राइजेस असणार. आणि सयाजीराव आता तयारीला लागा, आता तुम्हाला हरायचंय.
असं बोलून आता ऋषिकेशने सयाजीरावांचा निरोप आणि गावकऱ्यांचा निरोप घेतलाय, मी येतो असं म्हणून तो निघून जातोय. पण आता सयाजीरावांचे धाबे दणाणले तर प्रेक्षकांनो, कारण त्यांना माहितीये ऋषिकेशला टक्कर देणारा अजून या गावात कोणीच नाहीये. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, रात्र झालीये आणि आता आजीबाई या सारंगला तयार करताय. असला भारी सीन आहे हा की तुम्हाला काय सांगू. आज तर मी या मालिकेच्या प्रेमातच पडली आहे. आता बघा त्या सारंगसाठी अशा विविध प्रकारच्या घड्याळी, गळ्यातले लॉकेट आणि साखळ्या, बरंच काय काय तिथे ठेवलेलं आहे. आता त्याने पूर्ण तयारी केली आहे. आजीबाई त्याची जीन्स पण फाडून देत आहे बरं का कैचीने. आता बघा सारंग हा असा नमुना तयार झालाय. सारंग स्वतःला आरशात बघतो आणि म्हणतो, वा आजी, लई भारी दिसतोय ग मी, जीन्स पण लई भारी दिसते, पण या कपड्याचा आणि रोमॅन्सचा काय संबंध आहे आजी. आता आजी मागून बुक्का मारते सारंगच्या पाठीत. आता सारंग म्हणतो, ए आजी, अगं काय काय झालं. आता लगेच आजीला म्हणतो तो, सॉरी आजी सॉरी. आता आजीबाई म्हणतात, शी, तुझे असे फालतू रोजचे कपडे घालून ऐश्वर्या तुझ्यावर भुलली असती ना तर मग काय म्हणायला हवं, काय सांगायला हवं होतं सारंग. अरे माणसाने कसे असे सुंदर सुंदर कपडे घातले पाहिजे, म्हणजे माणूस कसा सुंदर दिसतो, हो की नाही. वेगळं काहीतरी करशील तर ती तुझ्या जवळ येईल ना सारंग. सारंग इतका लाजतोय. आता लगेच आजी पण लाजायला लागतात. सारंग म्हणतो, ए आजी, तुला काय झालं लाजायला. आता लगेच आजी म्हणतात, अरे तुझे आजोबा. मग सारंग म्हणतो, अच्छा, आजोबाची आठवण आली काय. मग आता आजी म्हणतात, अरे तुझे आजोबा असते ना तर त्यांनी तुला इतक्या छान 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 टिप्स दिल्या असत्या का, विचारूच नको. सारंग म्हणतो, म्हणजे तात्या आजोबा. आता आजी म्हणतात, अरे तात्या आजोबा नाही काही, भगीरथराव, चिमाजीराव, इश्कू म्हणायचे रे मी त्यांना. अरे त्यावेळेला ते खूप फॅशनेबल होते. सारंग म्हणतो, काय सांगतेस काय आजी. आता आजीबाई म्हणतात, मिशीला असे पिळ काढायचे तुझे आजोबा आणि अंगावर असं फवारा मारायचे ते. आहा हा हा हा, तुला काय सांगू, एक फरलांगापासून त्यांचा सुवास यायचा. मला कळायचं रे ते आले म्हणून. केसांना असं सुवासिक क्रीम लावायचे ते. सारंग म्हणतो, हा काय सांगते. आता आजीबाई म्हणतात, अरे ते जेव्हा मला भेटायला यायचे ना सारंग, तेव्हा असे टप्पोरा गुलाब घेऊन यायचे. फार रसिक होते तुझे आजोबा. बरं आता सारंग इतका पचका करतो आजीचा. आता सारंग म्हणतो, आजी, मला माहितीये, मी ऐकलंय तात्या आजोबांबद्दल. आजी म्हणतात, हाय, ऐकलंयस तू. आता सारंग पुढे म्हणतो, अगं आम्ही लहान होतो ना तेव्हा आई मला सांगायची की त्यांच्या म्हणजे ते खूप रसिक होते आजोबा आणि त्यांच्या रसिकतेमुळेच ते कर्जबाजारी झाले. आजी म्हणतात, ऐ सारंग, चुप बस, आगाऊपणा करू नको. तुझा आगाऊपणा आहे ना हा तुझ्या खोलीत दाखव रात्री, माझ्या समोर नको करूस. हा, हे बघ, ऐक माझं. ऐश्वर्या तुझ्या जवळ आली की कचकन असा हात धर, तिच्या डोळ्यात डोळे घाल आणि म्हण, प्रिये, ए प्रिये, ए प्रियतमे. आता सारंग विचित्रच आवाज काढतो, प्रियतमी. आता आजी पुढे म्हणतात, म्हण तिला, ए प्रियतमे, अगं माझी प्रेयसी, अगं माझी प्राण प्रिये. सारंगला कशाचं म्हणता येऊ लागलं, तो काही बोलताच येईना त्याला पुढे. शेवटी आजी म्हणतात, माती दगड आणि म्हशणं म्हण. सारंग म्हणतो, अगं आजी, माती दगड म्हशणं मला नाही जमणार ग. आजी, मी बोलतो ना काय बोलायचं ते, मी बोलेन ना, मला जे करायचं ते मला करू दे ना. आता आजी काय लाईव्ह टेलिकास्ट करून दाखवता का काय. प्रेक्षकांना आय एम सो सॉरी, पण मला हसणं काही कंट्रोल झालेलं नाहीये. पण आता हा जो सीन आहे ना हा त्यांनी तात्पुरता एवढाच दाखवलाय, पण काय मजा आली आहे. आता बघा इकडे ऋषिकेश आलाय घरी. जानकीबाई त्यांच्यावर नेहमीप्रमाणे नाराज. ऋषिकेश आल्या तिला समजवतो, अगं जानकी, बोल ना माझ्याशी. अगं तुझा राग मी समजू शकतो, तुझा राग तुझ्या शांत बसण्यात पण दिसतोय मला. बोल ना ग माझ्याशी, मला विचार ना मी कुठे गेलो होतो ते. आता जानकी म्हणते, मी कशाला विचारू, म्हणजे मी कशाला तुम्हाला त्रास देऊ. न विचारता बऱ्याच गोष्टी कळतात मला. आता जानकी ऋषिकेशला हातपाय धुण्यासाठी टॉवेल देतीये कपाटातनं काढून आणि टोमणे पण मारतीये. अहो, न विचारता बऱ्याच गोष्टी कळल्यात मला. सगुण्याकडनं कळालं, बाकीच्या शेतकऱ्यांकडनं कळालं की तुम्ही कंपनीचं नाव काय ठेवलंय.
तसंच तुम्ही कुठे गेला होतात, कशासाठी गेला होतात तेही लोकांकडनं कळेलच ना. फ्रेश व्हा तुम्ही, मी जेवायला वाढते तुम्हाला. आता ऋषिकेश तिला सावरत म्हणतो, ए जानकी ये बरं इथे बस. आता तो रुसवा काढतोय त्याच्या बायकोचा. पुढे म्हणतो, अगं जानकी मी तुला सकाळी सांगितलं होतं ना की मी बाजार समितीत जातोय, आपली कंपनी रजिस्टर करतोय. जानकी मी तुझ्याच नावाने केली आहे ग कंपनी रजिस्टर, जानकी एंटरप्राइजेस. आणि आता मला पुढची खेळी खेळायची आहे जानकी. आता दरवर्षीप्रमाणे शेतीचं टेंडर मिळवण्यासाठी मुळशीतले मोठमोठ्या कंपन्या या टेंडरमध्ये सामील होणार आहेत. आता यावर्षी आपली ही कंपनी असणार आहे जानकी. आजवर जे टेंडर मी सुमित्रा एंटरप्राइजेसला मिळवून देत होतो ना, तेच टेंडर आता यावर्षी आपल्या कंपनीला मी मिळवून देणार आहे. आता ऋषिकेश जेव्हा हे सांगतो तेव्हा जानकीला जरा भीती वाटते. आता ऋषिकेश त्या कंपनीचं नाव घेतो, जानकी एंटरप्राइजेस. असं ऐकल्यानंतर या जानकीला आलंय टेन्शन. पण आता प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी संपवला इथेच. पण मजा आली ना, तर आजच्या या भागाला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. आता पुढे बघा हे सयाजीराव या ऐश्वर्याला फोन करून सांगतात की अगं तो ऋषिकेश आता तो बाजारात घुसवणार त्याची नवीन कंपनी आणि तुमच्या कंपनीला तो मागे टाकणार. ऐश्वर्या तू सांग वाद कधी पेटवायची ते. आता इकडे जानकी ठरवते की या नवीन कंपनीच्या मदतीने मी माझी माणसं एकत्र आणणार. जानकी आणि सुमित्रा एंटरप्राइजेस एक होणार. आता अजून ती कंपनी आली नाही बाजारात, काही लगली चालली एक करायला. असो, पण आता तेवढ्यात लाईट लागलाय आणि कोणीतरी आलंय. आता कोण आलंय हे आपल्याला उद्याच्या भागात. प्रेक्षकांनो, आजचा भाग धमाकेदार होता, यात शंकाच नाही. मग लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. आता भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.